छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडेठाण येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी सध्या पूर्ण झाली आहे। या यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरामध्ये तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवण्यात आलेत। मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे। संपूर्ण मंदिरावर तसंच नवीन बांधलेल्या शिखरावर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। मंदिर प्रशासनासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। कोल्हापूरचं उपपेठ म्हणून कडेठाणच्या महालक्ष्मीची ओळख आहे। त्यासाठी जर पाहायला गेलं तर आता नवरात्र उत्सव जो आहे तो आता तोंडावरती आल्याचा पाहायला मिळत आहे। त्याच्या अनुषंगाने आता कडेठाण येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जे आहे ते आता या ठिकाणच्या भक्तांकडून जे आहे ते आता पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। नवरात्रमध्ये जर पाहिलं नवरात्र उत्सव कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासोबत जे आहे ते आता या ठिकाणचे काही भाविक देखील आहेत। काय सांगाल, कशी पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे? प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांची संख्या अधिकच राहील अशी शक्यता गृहीत धरून महिला भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आपण मंदिर परिसरामध्ये म्हणजे आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूला जवळपास 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर आमची व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यानंतर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पूर्ण सुरक्षेची प्लॅनिंग ठरलेलं आहे, पूर्वतयारी झालेली आहे आणि मंदिर परिसरात सुशोभीकरण, साफसफाई आणि लाइटिंग भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्व करण्यात आलेलं आहे। जवळपास तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आमची। त्याच्या अनुषंगाने आता मंदिर प्रशासनाच्या वतीने आता पूर्वतयारी जी आहे ती करण्यात आलेली। त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महिलांची संख्या सर्वाधिक राहत असल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कॅमेरा देखील आता निर्णय जे आहे ते आता मंदिर प्रशासन ठेवण्यात आलेला आहे। कडेठाणहून विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।